RCF एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम मुंबई या संस्थेचा अभिनव उपक्रम. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी येथील विद्यार्थ्यांच्या सेवेप्रित्यर्थ शैक्षणिक मंडप आणि रंगरंगोटीचे काम. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर लिमिटेड या भारत सरकारच्या खत उद्योगातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी RCF एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम ही सेवाभावी संस्था सेवानिवृत्त सहकाऱ्यांच्या सामाजिक हितार्थ स्थापन केली. गेली 19 वर्ष ती सातत्याने काम करत आहे. यातीलच एक उपक्रमाचा भाग म्हणजे फोरमच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी, जिल्हा नाशिक येथील शाळेच्या प्रांगणात बांधण्यात आलेल्या सेवा मंडप आणि सुबक असे रंगरंगोटी काम या कार्याचे उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचे विपणन संचालक निरंजन सोनक यांच्या शुभ हस्ते उत्साही वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी RCFचे भूतपूर्व महाव्यवस्थापक दिलीप चव्हाण होते. नवी मुंबई येथील वास्तुशिल्पकार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शुभदा शिवाजीराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळीचे मुख्याध्यापक केशव गावित, RCFचे महाव्यवस्थापक अजय शर्मा, नाशिक जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक महेश पाटील, चेतन पाटील, संदीप शिरसाट, खत वितरक केदारनाथ कोचावार, RCF फोरमचे माजी अध्यक्ष VD पाटील, प्रसाद अनावकर, VM आघाव, पत्रकार रामदास शीर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशा प्रकारचे चमत्कारिक प्राथमिक शिक्षण आयुष्यात मी कधी पाहिलं नव्हतं, जे आज नाशिक जिल्हा परिषद आदिवासी शाळा हिवाळी येथे मुलांना भेटून प्रत्यक्ष पाहिले व अनुभवले. एक विद्यार्थी सर्व स्तरावर सक्षम बनवण्यात येण्यासाठी आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. एवढ्या कमी पैशात आणि छोट्याशा रिसोर्सेसमधून हे प्रशिक्षण दिलं जातं हे खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण अशा प्रकारचे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच आढळतं, असे सांगून व्यवस्थापक पुढे म्हणाले. तुमच्या या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व ॲक्टिव्हिटी पाहून तुमच्यातील बौद्धिक क्षमतेचा पुरेपूर उद्धार केला जातोय, ही बाब मोठी कौतुकास्पद आहे. अशा जिज्ञासेतून तुम्ही खूप मोठे होणार आहात यात शंका नाही. देवासारखे काम करणारे केशव गावित तुम्हाला मार्गदर्शन करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. या प्रसंगी दिलीप चव्हाण, सौ शुभदा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून मुलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात VD पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या सर्व स्थळावर शाळा अधिक विकसनशील बनवण्यासाठी शाळेच्या अनेक गरजा समोर येत आहेत. या दृष्टीने शाळेच्या व्यवस्थापनाने प्राधान्याने मागणी केल्यानुसार शाळेसाठी 60x60 व 30x30 अशा 2 शैक्षणिक सभागृहांची व विविध विषयांवर भिंतीवर पाठ व चित्रे रंगवण्यासाठी रंगकामाची आवश्यकता होती, अशी विनंती RCF एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमकडे केली होती. त्या दृष्टीने फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब लागणारा रंग पुरवठा करून व शैक्षणिक सभागृह बांधून देण्याची कारवाई केली. त्याच उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात RCF व्यवस्थापनाच्या उपस्थित संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले, तर अध्यक्ष दीपक सालवणकर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, त्र्यंबक.